नमस्कार प्रिय पालकांनो, तुमचे मूल आता 12 ते 15 वर्षाचे झाले आहे का? अचानक त्याची चिडचिड, राग किंवा आक्रमकता खूप वाढली आहे का? मूल वस्तू फेकून मारते आहे का? किंवा जोरात ओरडते आहे का? पालकांनो, आज मनात एक गोष्ट घट्ट बांधून घ्या. हा मुलाचा राग नाही किंवा तो हट्ट करत नाहीये. ही मुलाच्या आतल्या अस्वस्थतेची आणि घुसमटीची शांत हाक आहे. इरिटॅबिलिटी इज नॉट अँगर, इट इज अ सायलेंट क्राय फॉर हेल्प. वयात येताना म्हणजेच किशोरावस्थेत मुलांच्या शरीरात मोठे संप्रेरक बदल म्हणजे हार्मोनल चेंजेस होतात. शरीरात नवीन संवेदना निर्माण होतात. आपल्या विशेष मुलाला हे बदल का होत आहेत हे समजत नाही. त्याला स्वतःच्या शरीराची भीती वाटू लागते. त्याला भावनिक अस्वस्थता येते. सामान्य मुले आपल्या भावना शब्दात सांगू शकतात, पण आपली मुले मनात काय चालले आहे हे सांगू शकत नाहीत. मग ही सर्व असहाय्यता किंवा अस्वस्थता चिडचिडीच्या किंवा आक्रमकतेच्या रूपाने बाहेर पडते. यामुळे मुलांची चिडचिड ही त्यांच्या आत चाललेल्या संघर्षाची प्रतिक्रिया आहे. ऑलवेज रिमेंबर, हार्मोनल चेंजेस डिमांड इमोशनल पेशन्स. या कठीण काळात होमिओपॅथी तुमच्या मुलांसाठी एक अत्यंत सुरक्षित आणि गोड ढाल बनते. होमिओपॅथी ऑफर्स अ जंटल टच ऑफ हॉलिस्टिक हिलिंग. होमिओपॅथी मुलांच्या मेंदूला आणि शरीराला सुस्त न करता मज्जासंस्थेला नैसर्गिकरित्या शांत करते. इट्स गोल्डन रूल इज कामिंग द माइंड विदाउट सिडेशन. कन्व्हेन्शनल किंवा जड औषधामुळे मुले ही सुस्त होतात किंवा दिवसभर गुंगीत राहतात, पण होमिओपॅथी मुलाला आळशी न बनवता मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्सचा समतोल साधतात. ती चेतासंस्थेला अतिसंवेदनशीलता कमी करायला मदत करते. होमिओपॅथी किशोरावस्थेतील हार्मोनल बदल संतुलित करते. त्यामुळे मुलाचा संताप आणि आक्रमकता हळूहळू कमी होते. मुलाला शांत आणि गाढ झोप मिळते. पचनक्रिया सुधारते आणि अस्वस्थता पूर्णपणे कमी होते. अ काम बॉडी अँड अ क्वाइट माइंड रिड्यूसेस इरिटॅबिलिटी. झोप आणि पचन चांगले झाले की मेंदू आपोआप शांत राहतो. सोबतच स्वीट पिल्स आणि डीप हिलिंगमुळे कडू औषधाचे युद्धही संपते. या काळात पालकांनी अथंग धैर्याने साथ दिली पाहिजे. शारीरिक बदलाच्या काळात मुलाला तुमच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज असते. मुलाच्या चिडचिडीवर स्वतः रागवू नका. मुलाला मारू नका आणि त्याच्यावर ओरडूही नका. त्याला प्रेमाने जवळ घ्या. त्याला सुरक्षित असल्याचा भास करून द्या. त्याची दैनंदिन दिनचर्या निश्चित ठेवा. त्याला शारीरिक हालचाली आणि व्यायामाची सवय लावा आणि सोबत होमिओपॅथीच्या गोड गोळ्या सुरू ठेवा. होमिओपॅथी ट्रीट्स द रूट, लव हील्स द हार्ट. होमिओपॅथी आणि तुमचे प्रेम एकत्र आले की मुलाच्या आयुष्यात नक्की चमत्कार घडतो. होमिओपॅथी अँड थेरपीज आर बेटर टुगेदर. किशोरावस्थेतील हा काळ कठीण आहे, पण हा काळ कायमस्वरूपी नाही. हा वादळाचा काळ निघून जाईल. स्लो प्रोग्रेस इज स्टील अ प्रोग्रेस. हळूहळू झालेला बदल हीच खरी प्रगती आहे आणि एव्हरी चाइल्ड ब्लूम्स इन देअर ओन टाईम. प्रेम, संयम आणि सातत्य ही सर्वात मोठी औषधे आहेत. लव, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी आर द बेस्ट मेडिसिन्स. जर
हा व्हिडिओ तुम्हाला आश्वस्त करणारा वाटला असेल तर अशा सर्व गरजू पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.